केतनने दिले, अभिनंदन, थँक्यू व्हेरी मच. आणि केतन मात्र आपला इथे सन्मान केला जाईल. तर मला तर वाटतं मगाशी रोशन पाटील ऑन द माईक होते तेव्हा त्यांनी सांगितलं की केतन काय सांगशील या स्पर्धेवर. त्यांनी उल्लेख केला होता की महाराष्ट्रातील आमच्या रायगडातील एक एकमेव अशी दमदार स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी खूप मजा येते, कारण रबर बॉल हंगाम त्यांनी याच मैदानावरती गाजवलं. असा महाराष्ट्राचा बायकर खार्डी या स्पर्धेमधून जी बाईकची सुरुवात झाली थेट 39 बाईक पर्यंत हा प्रवास तुम्ही पाहताय. अजूनही अनेक ग्रामीण स्पर्धा असतील, त्याच्यानंतर व्यावसायिक स्पर्धा असतील आणि नक्कीच प्रत्येक स्पर्धेची भरीव कामगिरी असे केतन म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याच्यानंतर आकाश तारेकर, यावा आकाश आपला देखील सन्मान केला जाईल. याच्या अगोदर इतिहास जर पाहिला तर आकाश जेव्हा ग्रामीण खेळत होता तेव्हा सर्वाधिक बाईक जिंकणारा विक्रम 19 बाईक त्यावेळी आकाशने जिंकल्या होत्या. त्याच्यानंतर व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात झाली, मग केतन म्हात्रे आले. अगदी बरोबर तो खेळाडूंनी या महाराष्ट्राची, या पनवेल रायगड ठाण्याची अगदी भव्यता वाढवली आणि त्यापैकी आकाश तारेकर ओल्ड इज गोल्ड यांचा इथे सन्मान. कारण गौरी स्पोर्ट्स उल्वे महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये विजय शेठ खारकर यांनी हा संघ पॅक केला होता, तेव्हा भावेश तवार, आकाश तारेकर, त्याच्यानंतर शुभम कदम, शुभम पोलाट मानगाव असे अनेक दिग्गज खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. आकाश प्रथमतः कॉंग्रॅच्युलेशन. आपण सांगितलं होतं की ही भव्य दिव्य खूप बक्षिस असणारी स्पर्धा पाहायला मिळते, काय सांगशील? नक्कीच सर्वात मोठी टुर्नामेंट आहे, कारण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये ही पहिल्यांदा अशी संकल्पना आणली आणि दीपक शेठ यांचा नेहमीच नवीन करण्याचा नवीन उद्देश असतो की आपल्या ग्रामीण खेळाडूंना नक्कीच प्लॅटफॉर्म देणं. आकाश मगाशी केतन म्हात्रेने दमदार फलंदाजी केली, कुठेतरी अपेक्षा आपल्याकडून होत्या, परंतु पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मिस झाले. परंतु पुढच्या मॅच मध्ये अपेक्षा असतील? नक्कीच चांगले करण्याचा प्रयत्न करीन. कसा वाटला संघाचा पूर्ण बॅलन्स? नक्की चांगली टीम बांधणी केलेली आहे आणि करणनी जो जो प्लेअर निवडलाय तो प्रत्येक प्लेअर चांगला आहे. बेस्ट ऑफ लक, थँक्यू व्हेरी मच. पुढच्या मॅच साठी आकाश तुम्हाला शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जिथे किरण पवार वर्सेस करण मडवी गावठाण. या किंवा पुढचा आवाज सूरज हातमोडे, मॅन फ्रॉम चौक. धन्यवाद प्रवीण सर. संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्मायरा आणि इश्विका वॉरियर जासई असा सामना रंगला जातोय. पहिलाच बॉल सोहेल धारपवारचा. पहिलाच बॉल किरणनं सरळ बॅटनं पाठवलं साईड स्क्रीनच्या भेटीला. पहिल्या बॉलवरती येतोय चौकार. स्मायरा आणि इश्विका वॉरियर जासई संघानं म्हणजे किरण पवारनं टॉस जिंकला. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करणार आणि पहिल्याच बॉलवरती आपले आक्रमक रूप दाखवत असताना फुलटॉस बॉल. किरणची ओळख, किरणचा पॅटर्न स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला मिळाला. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आपण या ठिकाणी लाईट हाऊसचे आमचे सर्व पदाधिकारी, मग गुरांचा छोटा टायगर 0609 ज्यांनी करताना 9 दिवस रिक्षाची सेवा फ्री आम्हाला देण्यात आली, ते धनुष शेठ आपलं सहर्ष स्वागत करतो. लाईट हाऊसचे निखिल शेठ मडवी आपलं सहर्ष स्वागत. आमचे सूर्याबाई मडवी असतील, आमचे महामहिम किशोरबाई असतील, आमचे सुनील शेठ असतील आणि राधे एंटरप्राइजेसचे सर्व पिंजोडचा बेतात बादशाह, मुंबईचा शॉटगन अर्थातच छोटा वाजतात मेहरबान, ज्याने पिंजोड क्षेत्रामध्ये धुमाकूल घातला, त्यांना आपण खऱ्या अर्थानं त्याचे मालक त्यांना पाहतो आणि समीर दादा घरत यांना स्क्रीनवरती पाहतो. दीपक शेठ यांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून ज्यांना ओळखलं जातं, समीर सर आपलंही सहर्ष स्वागत. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळाले. विपुल सर आमच्या समवेत जोडले गेलेत. या स्पर्धेतील एक महत्वाचा घटक. पहिला चौकार आपण सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड पाहिला. दुसरा बॉल ज्या फटक्यासाठी किरण पवार ओळखला जातो तो स्वीपचा फटका पाहायला मिळाला आणि उरण तालुक्यातील एक प्रतिभावान गोलंदाज सोहेल धारपवारच्या विरोधामध्ये किरण पवारच्या फलंदाजीची धार आपल्याला पाहायला मिळाली. किरण पवारचे 2 वार आपल्याला पाहायला मिळाले आणि 8 धाबा या बॅटिंग करणाऱ्या जासई संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल थोडासा अँगल होत असताना वाईड बॉल आमचे पंच JP सर दाखवत असताना पहिली अवांतरची धाव बॅटिंग करणाऱ्या जासई संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळते.
30 यार्ड सर्कलचं रेस्ट्रिक्शन असलेलं पहिलं षटक सुरू आहे. डीप मिड विकेटमध्ये एक खेळाडू सीमारेषेला चिटकून उभा राहिलेला पाहायला मिळतोय आणि एक खेळाडू लॉंग ऑफ सीमारेषेला चिटकून. पुन्हा एकदा क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका आलाय किरण पवारच्या बॅटमधून. बॉल जातोय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेनं, परंतु फिल्डिंगचं स्टँडर्ड, क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली आणि या क्षेत्ररक्षणाचा दर्जा, क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स पाहायला मिळाले. जीवाच्या आकांतानं त्यानं उडी मारली. स्वतःसाठी नाही, संघ जिंकला पाहिजे, धावा वाचल्या पाहिजेत या भावनेनं त्यानं हा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याला यश मिळालं. एक धाव वाचवण्याचं त्यानं काम केलं. 3 धावा या चेंडूवरती आल्या आणि एकूण धावसंख्या होती ती 11-12. 12 रन्स स्कोरबोर्डवरती. आयकॉन खेळाडू सुबोध भोसले आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे. वरोसे गावचा हा खेळाडू आहे. यंदाच्या गेल्या 2 हंगामामध्ये फार चांगल्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू, ज्यानं गेल्या 2 हंगामामध्ये रायगड जिल्ह्यातील 2 मोठ्या स्पर्धांमध्ये 2 बाईक जिंकण्याचा विक्रम केलाय आणि किरण पवारनं त्याला आपल्या संघामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून संधी दिलेली आहे. खरं तर स्वतः एक चांगला लेदरचा प्रशिक्षक आहे. 18-19 वर्षाच्या खेळाडूंना घडवण्याचं तो काम करतो. चांगला क्रिकेटर आहे. ग्रामीण क्रिकेट देखील चांगलं खेळतो. तो आता उभा आहे. सोहेलच्या विरोधामध्ये त्यानं देखील बॉलला उचललं आणि फेकून दिलं प्रेक्षकांच्या भेटीला. सुबोधच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला. दोन्ही बॅटरचा माइंडसेट सेट आहे. आम्हाला आक्रमण करायचंय, स्ट्राईक बॉलर, प्रमुख गोलंदाजावरती हल्ले चढवायचे आहेत या उद्देशानं मैदानामध्ये आले आणि सोहेल धारपवार सारख्या एका मातब्बर गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतंय. जासई संघाच्या या आघाडीच्या जोडी करून फिरून खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे व्यवस्थित बॉल कनेक्ट करता आला नाहीये आणि पहिला डॉट बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मागचा चेंडू आपण पाहिला, थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होत असताना शरीरावरती आदळला. पाठीमागे फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. 16 धावांवरती धावफलक स्थिरावलंय. खरं तर एक मोठी स्पर्धा. राधेय इंटरप्राइजेस, आदरणीय दीपक शेठ पाटील, आदरणीय सुनील शेठ मडवी, आदरणीय संतोष शेठ पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेचं दिमागदार असं आयोजन पाहायला मिळतंय. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, लेग स्टम्पचा गार्ड घेऊन बॅटर उभा आहे, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आणखीन एक वाईड बॉल या ओव्हरमध्ये डिलिव्हर्ड केला गेला. 17 धावा धावफलकावरती आहेत. सोहेलला चांगला चेंडू टाकावा लागेल, कमबॅक करावा लागेल. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल सुरुवात बॅटिंग करणाऱ्या जासई संघाची, स्मायरा इश्विका वॉरियर जासई संघाची आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. खरं तर खुलात टाकलेला बॉलच्या मिरिटपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. तदनंतर पाठीमागे कॅच घेतली गेली. पंचांचं बोट आकाशाकडे. मोठी विकेट मिळाली आहे सोहेल धारपवारला. आयकॉन सुबोध भोसले मात्र बाद होतोय 4 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. सुरुवात चांगली केली होती ती म्हणजे स्मायरा आणि इश्विका वॉरियर जासई संघानं. ब्रेक थ्रूची गरज होती गौरी स्पोर्ट उल्वे संघाला आणि जाता शेवटच्या बॉलवर महत्वाचं विकेट. एनईडीचा गोलंदाज सोहेल धारपवार या गोलंदाज महत्वाची विकेट ऍज अ आयकॉन सुबोध भोसलेला बाद केलंय. विपुल सर, आपलं म्हणणं अगदी रास्तई. सलामीच्या जोडीला थांबवणं अत्यंत गरजेचं होतं. या जोडीला फोडणं गरजेचं होतं. ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये होता, कारण दोन्ही बॅटर आक्रमक माइंडसेटनं मैदानामध्ये उतरले होते आणि शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे आणि निश्चित या विकेटनं कॉन्फिडन्स वाढला असेल, आत्मविश्वास दुणावला असेल गोलंदाजी करणाऱ्या गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाचा. दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आकाश ठाकूर या गोलंदाजाच्या हातामध्ये, एक वेगवान गोलंदाज आहे आकाश ठाकूर, त्याच्या हातामध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक देण्यात आलंय. किरण पवार सेट झालेला आहे, 11 धावांवरती खेळतोय आणि त्याच्या सोबतीला नवीन बॅटर कोण जाणार? शुभम कदम नवीन बॅटर त्याच्या सोबतीला आता मैदानामध्ये दाखल झालाय. देवळोलीचा हा खेळाडू आहे. यंदाच्या हंगामामध्ये आपलं बाईकवरती बसण्याचं, बायकरमॅन होण्याचं स्वप्न त्याचं देखील पूर्ण झालंय. शिवसेना तालुका प्रमुख चषक आंबिवलीच्या स्पर्धेमध्ये तो मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्याच्या समोर तितकाच कसलेला मुरलेला गोलंदाज आकाश ठाकूर पाहायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. फिल्डिंग जर आपण पाहिली, एक्स्ट्रा कव्हरला किरणसाठी एक खेळाडू ठेवलाय, वायडिश लॉंगॉन मध्ये एक खेळाडू ठेवलाय, ज्या ठिकाणी स्वतः टीमचा कॅप्टन करण मडवी उभा आहे आणि एक खेळाडू स्क्वेअर लेग मध्ये ठेवलाय. हे खेळाडू एकमेकांच्या सोबत खेळलेले आहेत. व्यावसायिक संघांमधून या खेळाडूंनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यामुळे एकमेकांचा खेळ फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. किरण कुठे खेळतो, किरण कुठे मारणार याची या अगोदरच कल्पना आहे. म्हणूनच एक फिल्डर स्क्वेअर लेग मध्ये विपुल सर आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मिळाली. एकूण धावसंख्या आहे ती 18. या सामन्याबद्दल म्हणायचं झालं तर किरण विरुद्ध करण अशी लढत पाहायला मिळते. के फॅक्टर सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. जर पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर विकेट देखील आले, 17 धावा देखील पाहायला मिळतात. दोन्ही संघाच्या बाजूने सामना आहे. पण आता खरं तर केगाव विभागातील आकाश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यंदाच्या मागील 2 वर्षांमध्ये हाही खेळाडू चांगला फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. ॲज अ तालुका निहायमध्ये गावदेवी गावठाण या संघातून देखील या खेळाडूला खेळताना मी पाहिलंय. पण समोर तेवढ्या ताकदीचा खेळाडू आहे देवळुलीचा शुभम कदम. प्रचंड फॅन फॉलोअर्स याही सगळ्या खेळाडूचा आणि तो सध्या स्ट्राईकला पाहायला मिळतोय. स्कूप करण्याचा प्रयत्न होता, अगदी थोडासा शरीराच्या दूर ठेवला, टॉस करणारा बॉल पाहायला मिळाला आणि डॉट बॉल देखील त्याला पाहायला मिळतोय. विपुल सर, ही स्पर्धा थोडीशी उशिरानं भेटीला आली आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला. फॉर्म मध्ये असलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि खेळाडूंचा बऱ्यापैकी अभ्यास, बऱ्यापैकी सराव झालेला आहे. त्यामुळे चांगलं क्रिकेट गेल्या 4 रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चांगला ड्राईव्हचा फटका, किरणनं त्याला परत पाठवलं. किरणला ठाऊक आहे विकेटवरती थांबणं किती गरजेचं आहे, जोखीम उठवायची गरज नाही. खेळातली मॅच्युरिटी त्यानं दाखवली आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. आकाश ठाकूरचं कौतुक केलं पाहिजे. 3 चेंडू त्यानं डिलिव्हर्ड केलेत, 1 धाव त्यानं खर्च केली आहे आणि चांगली गोलंदाजी. आकाश ठाकूर उरण पूर्व विभागातील खेळाडू आहे, उरण शहरी विभागातील खेळाडू आहे आणि चांगलं षटक त्याच्याकडून अद्याप पाहायला मिळालंय. लेदर देखील चांगला खेळत असतो आकाश आणि त्याचा आता चांगलासा फायदा देखील सध्या संघाला होताना पाहायला मिळतोय. पुण्यामध्ये बॉल टाकला होता, मोठा फटका खेळायचा होता, पॉईंटच्या डोक्यावरून फटका खेळला, इनफिल्डचे ते वरतून फटका खेळला होता. 2 क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय आणि या चेंडूवर देखील बऱ्याच उशिरा का होईना मात्र 2 धावा येताना देखील पाहायला मिळतात. 1 बाद 20 अशी धावसंख्या पाहायला मिळते स्मायरा आणि इश्विका जासी संघाची. मिळालेली विकेट, मिळालेला मोमेंटम या ओव्हरमध्ये कॅरी केलाय गोलंदाजी करणाऱ्या संघानं. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे. शुभम जोरात मारण्याचा प्रयत्न करतोय, अगदी बॅटच्या जवळ फुंकर मारत जाणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. गोलंदाजीची धार पाहायला मिळाली. फक्त वेग नाही या गोलंदाजाकडे, तर चेंडू बाहेरच्या बाजूला वळवण्याचं कौशल्य देखील आहे. ते कौशल्य, ते स्किल पाहायला मिळालं आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत केवळ 3 धावा खर्च केल्यात. शुभमचा फटका फसलाय, मिस टाइम आहे. फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी करतोय. महत्वाची विकेट मिळते गोलंदाजी करणाऱ्या गौरी स्पोर्ट्स उल्वेस संघाला आणि दुसरा फलंदाज बाद होतोय फलंदाजी करणाऱ्या जासई संघाचा. विपुल सर, आपण म्हणतो ना क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या, 1 विकेट गेली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये आकाश ठाकूरच्या गोलंदाजीची धार पाहायला मिळाली. त्यानं 3 धावा खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती महत्वाची विकेट मिळाली आणि पहिल्या ओव्हरमध्ये जो धावांचा ओघ होता त्याला थांबवण्याचं, त्याला स्पीड ब्रेकर लावण्याचं काम केलं आकाशनं आणि 2 ओव्हर नंतर 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खरं तर उरण आणि पनवेल तालुक्यातील क्रिकेटच्या मैत्रीच्या धाग्याला
एकत्र बांधणारी ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं एक विशेष आकर्षण आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण भारतातील 32 आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक आगळी वेगळी संकल्पना, एक यशस्वी आयोजन आणि ज्या ठिकाणी आदरणीय दीपक शेठ पाटील यांचं आयोजन असतं त्यावेळेला नेहमीच नाविन्य त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. निश्चितच खरं तर रायगडचं क्रिकेटचं केंद्रबिंदू आहे. खरं तर क्रिकेटचं 2 पॉवर हाऊस आपण म्हणूयात, उरण पनवेल असे 2 तालुके आणि 2 महासत्तांना एकत्र आणण्याचं काम केलं ते दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी यांच्या माध्यमातून. आणि जिथं राधी इंटरप्राइजची स्पर्धा आली तिथं म्हटलं तर कार ही सातत्याने कित्येक वर्ष हा इतिहास देखील या स्पर्धेचा पाहायला मिळाला. खरं तर ते एक वेगळंच नातं राहिलंय. कार आणि राधे एंटरप्राइजेसचं आयोजन मला वाटतं आतापर्यंत 2 कार आपण पाहिल्या. एक कार आपण पाहिली जी हातनोलीच्या रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरेनं पटकावली. एक कार आपण पाहिली रणमशीन ओवळेचा प्रमोद घरतनं पटकावली. आणि तिसरी उरण पनवेल प्रीमियर लीगची कार कोणत्या खेळाडूच्या दारामध्ये उभी होणार, कोणाचं स्वप्न पूर्ण होणार येणाऱ्या 5 रात्रींमध्ये कळणार आहे. परंतु मैदानामध्ये रायगड प्रीमियर लीगची 3ऱ्या पर्वाची कार आपल्या दारामध्ये उभा करणारा किरण पवार स्ट्राईकवरती उभा आहे आणि चांगला खेळ त्याला आता करावा लागेल. सोहेल गोलंदाजीला आला. एक स्टायलिश स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉलच्या मिनिटनुसार ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक फंबल झाले. मोठ्या क्षणाला अशी चुकी तुम्ही करू शकत नाहीये. जिथे 1 धाव होती तिथे चौकार आला आणि या 4 धावांनी धावा होत आहेत त्या 24. और किरण पवार, लोगों ने सोचा किरण पवार गायब हो गया. अरे वो गायब नहीं हो गया, वो अपने तलवार को धार दे रहा था. किताबों पर धूल जमने से कहानियां खत्म नहीं होती और वो किरण पवार आ गया. वार कोई भी हो. खरं तर एक दिग्गज समालोचक आदरणीय हरीश पांड्या सरांचं किरण बद्दलचं आपण मनोगत ऐकलं. किरण पवार चांगला स्ट्रोक मारतोय. समोर एकच धाव मिळतेय. आतापर्यंत या मॅच मध्ये एकपात्री अभिनय किरण पवारचा पाहायला मिळाला. गतवर्षी रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या रबर बॉल हंगाम गाजवणारा हा खेळाडू आहे. फार चांगली बॅटिंग त्या ठिकाणी देखील आपण पाहिली होती. तोच किरण मैदानामध्ये चांगला खेळ करतोय. परंतु आता स्वप्नील खार पाटील या बॅटरला देखील चांगला खेळ करावा लागेल. सोहेल धार पवार चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये एक्सपेन्सिव्ह होता, महागडा होता, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याचा अनुभव वापरत असताना तो पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग करतोय सोहेल धार पवार. 25 हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल डिलिव्हर केलाय. चांगलं या ठिकाणी थोडासा संरक्षणात्मक रूपाने खेळला. चांगली फील्ड देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो. लोअर फुलटॉस होता. सरळ बॅटनं फक्त डिफेन्स केला. टाकीगावचा खेळाडू आहे स्वप्नील खारपाटील तुम्हाला पाहायला मिळते. विंधणे ग्रामपंचायतीमधील टाकीगाव गावाआडी या गावातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील खारपाटील खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोत मध्ये चेंडूला अडवलाय. आता यावेळी 1 धाव येताना पाहायला मिळेल. स्वप्नीलला 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली त्या अर्थातच 26 या घरात 26 रन्स. 26 धावा. राधे एंटरप्राइजेसचं आयोजन म्हटलं तर नेहमीच नवनवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळत असतात. उरण पनवेल प्रीमियर लीगचं एक दर्जेदार आयोजन. आज आपण पाहतोय महाराष्ट्राचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू केतन म्हात्रे या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज पुण्याचा रोहित खरात देखील ॲज अ आयकॉन म्हणून प्रतिस्पर्धी संघामध्ये आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. चांगला बॉल. किरणनं फक्त ड्राईव्ह केलं. ज्या गोलंदाजीसाठी सोहेल धार पवार ओळखला जातो ना ती गोलंदाजी त्याच्या स्वतःच्या दुसऱ्या आणि संघाच्या 3ऱ्या षटकामध्ये विपुल सर पाहायला मिळाली. एक मिसफिल्डचा चौकार या ओव्हरमध्ये आला. त्याचा जर अपवाद वगळला तर फार चांगली गोलंदाजी, कंट्रोल असलेली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी या ओव्हरमध्ये सोहेलची पाहायला मिळाली. स्लॉट मध्ये आला. बॉल पाठवलं समोरच्या प्लॉट मध्ये आणि षटकार आलाय. स्वप्नील खार पाटील टाकीगावचा खेळाडू याच्या बाडमधून. धन्यवाद. डीजे मॅडी आहेत. भारतातील मी म्हणेन एक व्यावसायिक डीजे ऑपरेटर म्हणून त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. मोठमोठ्या कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये, मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांना डीजे ऑपरेट करताना आपण पाहतो.
आणि ते या स्पर्धेसाठी पूर्ण डीजेची कामगिरी बजावत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचं लोकसंगीत आपण ऐकलं, लोकगीतं आपण ऐकली. या अगोदर महाराष्ट्राची लोककला जोपासण्याचं काम करणाऱ्या आमच्या सगळ्या लावणी सम्राज्ञी त्यांना या मंचावरती आपली कला सादर करताना पाहिलं. त्याचबरोबरीनं खेळाडू प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी चीअर लीडरची संकल्पना, खरं तर IPL नव्हतं त्याच्या अगोदरपासून देखील चीअर लीडरची संकल्पना ही राधे एंटरप्राइजेसच्या आयोजनामध्ये नेहमीच पाहायला मिळाली आहे. आणि नुकतंच ज्यांचं इथं आगमन पाहायला मिळते असे महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील मराठी यशस्वी उद्योजक गौरी स्पोर्ट संघाचे संघमालक विजय शेठ खारकर साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळते. स्वतःचा उद्योग आज भारतात नाही तर दुबईमध्ये देखील ज्यांचा बिझनेस पाहायला मिळतो. सातत्याने या संपूर्ण शृंखलेसाठी सर्वाधिक मोठं योगदान ज्यांचं या स्पर्धेसाठी राहिलंय असे सन्माननीय आदरणीय विजय शेठ खारकर साहेबांचं इथं शुभागमन होताना पाहायला मिळतंय. त्यांचं आपण फटाक्यांच्या आतिषबाजीनं सहर्ष स्वागत करतोय. स्विंग बॉलचा वापर या स्पर्धेसाठी सर्वाधिक मोठं योगदान विजय शेठ खारकर साहेबांचं पाहायला मिळतंय. एल्गर अँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सातत्याने जर पाहायला गेलं तर उलवेड परिसरातील साहेबच्या सगळी सर्वाधिक मोठी स्पर्धा तथा गौरी स्पोर्ट उलवे 40+ संघाचे यशस्वी संघ मालक आहेत. क्रिकेटची नितांत आवड आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये, अनेक साऱ्या प्रीमियर लीग मध्ये, महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील गौरी स्पोर्ट उलवे या नावानं संघ खेळला. तिथे देखील आकाश ठाणेकरनं नेतृत्व केलं आणि या स्पर्धेसाठी देखील सर्वाधिक मोठं योगदान विजय शेठ खारकर साहेबांचा पाहायला मिळाला. ज्या खातर आपण 8 टीम पाहतोय त्या 8 टीमला जो ब्रँडेड ड्रेस कोड देण्यात आलाय तो विजय शेठ खारकर साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यामुळं दीपक शेठ पाटील असतील, संतोष शेठ पाटील असतील आणि सुनील शेठ मडवी यांच्यावर नितांत त्यांचं प्रेम आहे आणि त्यांचं इथं आगमन देखील पाहायला मिळतंय. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केलीत त्याबद्दल आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. 10चा सध्या आपण म्हणूयात की 10चा पाडा सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये चालू आहे. पण सध्या धावा लागल्या गेल्या त्या 33 धावा पाहायला मिळतात. 11.00च्या सहस्र धावा सध्या बनवल्यात त्या स्मायरा अँड इश्बिका वॉरियर जासी संघानं. अविनाश वाघ गोलंदाजीला आलाय. वाघाची वाडी संघाचा कर्णधार. वाघाची वाडी संघाकडून नेहमीच चांगलं क्रिकेट खेळणारा खेळाडू मैदानामध्ये आलाय, ज्यानं आपल्या गावाला स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये फार चांगल्या खेळाच्या जोरावरती प्रवेश मिळवून दिला होता. त्या स्पर्धेमध्ये तब्बल 2 सामने देखील तो वाघाची वाडी संघ जिंकला होता. तोच अविनाश वाघ गोलंदाजीला येतोय. मान्यवरांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आदरणीय विजय शेठ खारकर साहेबांचं स्वागत राधे एंटरप्राइजेस चिर्ले यांच्या वतीनं उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये केलं जात आहे. साहेबांचा संघ मैदानामध्ये खेळतोय, पहिल्यांदा फिल्डिंग करतोय. 3 ओव्हरमध्ये 33 धावा झालेल्या आहेत आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक आदरणीय दीपक शेठ पाटील, आदरणीय संतोष शेठ पाटील आणि आदरणीय सुनील शेठ मडवी साहेबांना आपण पाहतोय. बऱ्याच उशिरानं विजय शेठ खारकर साहेबांनी संघ देखील घेतला की पहिल्यांदा संघ नायक मिळत नव्हते. करण मडवीला बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटी, बऱ्याचशा संधी आल्या होत्या, पण करण मडवीनं ऑपॉर्च्युनिटी जी स्वीकारली ती विजय शेठ खारकर यांची. कारण क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये पहिली बाईक साहेब तस्कामध्ये करण मडवीला विजय शेठ खारकर साहेबांनी दिली होती. पहिल्या आयुष्यामधली बाईक जी मिळाली होती ती करणला विजय शेठ खारकर साहेबांच्यामुळे आणि त्यामुळं करण मडवी देखील या संघाचा संघ नायक पाहायला मिळतोय. गौरी स्पोर्ट उलवे संघाचा नेतृत्व करतोय. फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. ही तर या स्पर्धेची खासियत आहे सूरज. आज चेअर्स गर्ल असतील, अनेक साऱ्या लावण्यवती असतील, अनेक सारे मान्यवर असतील, अगदी 4 व्हीलर कार पाहायला मिळते, त्याचवेळी एक बाईक पाहायला मिळते, 2 सायकल पाहायला मिळतात. बऱ्याचशा मोठमोठ्या खरं तर बक्षीस या स्पर्धेनं खेळाडूंसाठी दिलेत. अशी एक नामांकित स्पर्धा राधे एंटरप्राइजेस उरण पनवेल प्रीमियर लीग. स्विंग बॉलचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 3 ओव्हरमध्ये 33 धावा झाल्यात. किरण पवार एक व्यावसायिक खेळाडू स्ट्राईकवरती उभा आहे. ISPL सारखी एक मोठी स्पर्धा देखील हा खेळाडू खेळून आलेला आहे. टेप बॉल मध्ये खेळण्याचा चांगला अनुभव त्याला देखील आहे आणि अविनाश वाघच्या समोर त्याला आता बॅटिंग करायची आहे. पहिलाच बॉल फटका फसलाय हवेत. गोल्डन विकेट ऑफ द मॅच. किरण पवार होतोय बाद. मोठा धक्का फलंदाजी करणाऱ्या स्मायरा आणि इश्विका वॉरियर्स जासई संघाला.
हॅलो. सध्या गोलंदाजी करत असताना आपण अवी वाघला पाहतोय आणि अवी वाघ मैदानाच्या आतमध्ये आला आणि अवी वाघनं वाघाची शिकार केलंय. किरण पवारला बाद केले, संघाचा कॅप्टनला बाद केलंय. महत्वाची गोल्डन विकेट मिळवली ती अवी वाघनं. आणि स्क्रीनवरती देखील पाहिलं किरण थोडासा निराश परतताना पाहायला मिळाला. कॅच घेतल्यानंतर अविनाश वाघनं दोन्ही हात वरती केले. त्याचा उत्साह सारं काही सांगून जात होता. महत्वाची विकेट मिळाली. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल झालाय. वरद भगत पळसपे गावचा खेळाडू, एक युवा खेळाडू आहे. अत्यंत प्रतिभा या खेळाडूकडे आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि त्याला आता प्रमोट करण्यात आलंय 5व्या क्रमांकावरती. 33 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा होत्या विपुल सर आणि तदनंतर धावांचा ओघ रोखलेला आहे, मंदावलेला पाहायला मिळालाय. टेप बॉल ओव्हर आहे. अँगल होतोय बॉल. खरं तर टेप बॉल हाताळणं इतकं सोपं नाहीये. बॉलवरती स्विंग बॉल, खरं तर स्विंग बॉल या संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरण्यात आलेला आहे. ISPL मध्ये टेप बॉल पाहिला आपण. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये टेप बॉल असतो, काही स्पर्धांमध्ये स्विंग बॉल असतो. खरं तर बॉलचा रिलीज पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे. टप्पा तुमचा फार महत्वाचा आहे. तुमचं रिदम देखील तितकंच महत्वाचं आहे आणि जास्त बॉल अँगल होत असताना पाहायला मिळाला. खरं तर मंद वारे देखील आता व्हायला सुरुवात झाली या मैदानावरती. वेगवान चेंडू पाहायला मिळाला, समोर टाकलं, परंतु बॉल थोडासा पुन्हा एकदा अँगल झाला, जास्त बाहेर निघाला आणि फिल्डिंग टीम कडून रेफर करण्यात आलाय. कारण पंचांनी सांगितलं हा बॉल वाईड आहे, परंतु प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू देण्यात आलेले आहेत. त्यामुळेच रिव्ह्यू आहे, उपयोग करूया. प्रफुल्ल ठाकूर एक सिनियर खेळाडू पॉप यांनी ठरवलं आणि तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पाठवण्यात आलेला आहे. 24 लाईव्ह इव्हेंट, क्लिअरिटी आणि क्वालिटीचं दुसरं नाव. 24 लाईव्ह इव्हेंट, संदेशजी पाटील आणि संपूर्ण त्यांची टीम ही स्पर्धा कव्हर करतेय. फार चांगलं थेट प्रक्षेपण युट्यूबवरती आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. फेअर बॉल आहे आणि हा फेअर बॉल डिसिजन रिव्हर्स घेण्यात आलेला आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे आणि खरं तर पॉप आहेत पाठीमागे. प्रफुल्ल ठाकूर कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली. उरण तालुक्यातील फणसवाडीचे आहेत आणि फार चांगलं क्रिकेट त्यांचं आपण पाहिलं. त्यांचा अनुभव यावेळी उपयोगी आला. अविनाशच्या समोर उभा आहे तो वरद भगत. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर अविनाश फार चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट मिळाली. किरण पवारला बाद केलं. तदनंतर वाईट बॉल त्यानं डिलिव्हर्ड केला. तदनंतर पुन्हा एकदा 2 डॉट बॉल पाहायला मिळालेत. फलंदाजांना रोखलं गेलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय आणि फार चांगली गोलंदाजी गौरी स्पोर्ट्स उलवे संघाकडून पाहायला मिळाली. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, खरं तर ट्रॅप रचला होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. ही कॅच व्हायला हवी होती विपुल सर. पॉइंट मध्ये झेल उडाला होता आणि अतिशय चांगला असा झेल घेण्याचा प्रयत्न देखील क्षेत्ररक्षण केला होता. तिथपर्यंत पोहोचले होते, पण कदाचित आय कोऑर्डिनेशन जमलं नाही आणि त्यानंतर हातातून झेल निसटलाय. कदाचित एक नामी संधी देखील निर्माण झाल्या. आता पाहूया, कदाचित जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सुटतात तेव्हा तेव्हा काहीतरी नवीन पाहायला मिळत असतं. रोहित गायकवाड होते, दादरपाड्याचे खेळाडू आहेत. सहसा चुकी करत नाहीयेत, परंतु चुकी झाली. मोठ्या मॅचमध्ये, मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना थोडासा दबाव हा नेहमीच जाणवतो, परंतु त्या दबावाला झुगारून नेहमीच चांगला खेळ करावा लागतो. जो दबावाला झुगारून खेळ करतो ना, तोच नेहमी सरस ठरत असतो. 35 धावा धावफलकावरती. स्वप्नील खार पाटीलकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या बॅटरनं काहीतरी करावं लागेल. या स्पर्धेमध्ये पहिला विजय मिळवायचा असेल तर त्याला चांगलं खेळावं लागेल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल खरं तर नॅचरल ऑब्रेकच्या पद्धतीनं बॉलला रिलीज करतोय अविनाश वाघ. चांगला सराव आहे स्विंग बॉल हाताळण्याचा. चांगली बॉलिंग त्यानं आतापर्यंत केली आहे. धावसंख्या आहे ती 36. स्वप्नीलचा फटका व्यवस्थित बॅटला लागला नाहीये, टो एंडला लागला. मिड विकेटला डीप मध्ये बॉल आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आकाश आहे. एकच धाव मिळतीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जसं आदरणीय विजय शेठ खारकर साहेबांचं आगमन या मंचावरती झालं ना, तसा त्यांच्या खेळाडूंचा उत्साह देखील वाढला आणि चांगली बॉलिंग देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे.
या ओव्हरमध्ये वाघची धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती विपुल सर आपण उल्लेख केला, वाघाची शिकार केली आणि तदनंतर मात्र चांगली बॉलिंग करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, उलटा फटका मारण्याचा प्रयत्न केला, बॉल जास्त अँगल झाला, बॉलच्या मिरिटपर्यंत जाण्याचा प्रयत्न, बॉलला चेस करण्याचा प्रयत्न जरूर करतोय बॅटर वरद भगत, परंतु बॉलला कनेक्ट करू शकत नाही. या रिप्लेमध्ये देखील पाहिलं, जास्त बॉल अँगल होतोय. या ओव्हरमध्ये 3 अमांतर धावा बॅटिंग करणाऱ्या संघाच्या धावफलकावरती आल्यात. 38 धावा धावफलकावरती आहेत. शांत असं वातावरण आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना देखील पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु बॉल आणि बॅट यांचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा एक यशस्वी षटक संपताना आपण पाहिलं. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रणय म्हात्रे सर आम्हाला सांगतायत की 38 धावा 9.50च्या ॲव्हरेजनं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दिवसाला आज ठेवलेत क्रिकेट सामने, खारकर यांना शुभेच्छा देण्या आलेत प्रमुख पाहुणे. चला, विनंती आहे तुम्हाला, ते अर्थातच मायरा आणि इश्विका वॉरियर जासी खेळाडू तुम्ही आतमध्ये जाता, आयोजन कमिटीला विचारून जात जा. एक मोठी स्पर्धा खेळत्या इथे 12 मॅन आहे. येस, विचारलंय ना. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 38 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीला आलाय तो रोहित खरात, एक फिरकीचा रोहित गायकवाड गोलंदाजीला आलाय. दादरपाड्याचा मॅजिशियन, दादरपाड्याचा फिरकीचा जादूगार गोलंदाजीला आलाय. आणि समर्थ कडू, रायगडमधील एक सिनियर खेळाडू, दिग्गज खेळाडू, रायगडचा क्रिस गेल आता ऑन माईक आहेत. तुमचं मनपूर्वक स्वागत. समर्थ, खरं तर तुम्ही माईकवरती आहात. हा चेंडू झाल्यानंतर तुमच्याशी संवाद जरूर साधणार आहोत. पहिलाच बॉल रोहितचा. स्वप्नील खार पाटील बॉटम हँडचा सुरेख वापर करतोय. लॉंग ऑफ मध्ये फील्ड केला गेलाय. एकच धाव मिळते. समर्थ, पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या. टीम मीटिंग मध्ये काय ठरलं की सेकंड ओव्हर पुन्हा एकदा रोहितकडे सोहेलकडे देण्यात आली आहे. समर्थ, पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या, पुन्हा एकदा सोहेलकडे जाण्याचा निर्णय झालाय. टीम मीटिंग मध्ये नक्की काय ठरलं होतं त्यावेळी? माईक थोडस जवळ पकडा. हा बॉल नंतर नक्कीच आपल्याला उत्तर येईल. रोहित आहे, दादरपाड्याचा युवा प्रतिभावान गोलंदाज आहे. फुलटॉस बॉल डिलिव्हर्ड झाला. वाऱ्याच्या वेगाच्या सोबत 2 युवा खेळाडूंचं बॅटल वरदच्या बॅट मधून आलाय हा षटकार, परंतु समर्थकडे आपण जाणार आहोत. नक्की काय ठरलं होतं त्यावेळेला टीम मीटिंग मध्ये? टीमचा स्पेशल त्याच्याकडे जास्त लक्ष होतं. जरी पहिली ओव्हर खराब टाकली असेल, कारण ऑल इंडिया मध्ये खेळणारा तो प्लेअर आहे, त्याच्यामुळे जरी दुसऱ्या बॉलरने जरी चांगली गोलंदाजी केली तरी मॅच विनर बॉलर सोहेलच होता, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिलं. आणि किरणसाठी कशा रीतीने तयारी केली होती? कारण किरण म्हणजे मोठा खेळाडू आहे, यंदाची RPL देखील त्यानं गाजवली आहे, त्यासाठी कशी तयारी केली होती? आणखीन एक आडबा बॅटनं मारलेला 2 प्रतिभावान खेळाडूंमधलं बॅटल आहे. यंग वर्सेस यंग, बेस्ट वर्सेस बेस्ट, परंतु वरद भगतला आता थांबवता येत नाहीये. लगातारचा दुसरा मोठा फटका पाहायला मिळाला. किरणसाठी कशी तयारी केली होती? किरण चांगले फटके मारत होता. समर्थ, किरण चांगले फटके मारत होता, चांगल्या बॅटमधून धावा येत होत्या, त्याला थांबवण्यासाठी काय प्रयत्न चालू होते?
किरण चांगला खेळत होता. असं वाटत होतं कधी आउट होतोय, परंतु आउट होऊन पण आता रन चालू आहेत. नक्कीच आमच्या बॉलने कमबॅक करावं लागेल, कारण खूप रन होत चालले आहेत. एक मोठी स्पर्धा भेटीला आली आहे. शेवटचा प्रश्न आणि तुमचे संघमालक आदरणीय विजय शेठ देखील मुख्य मंचावरती आहेत. दीपक शेठ पाटील, सुनील शेठ मडबी, संतोष शेठ पाटील आणि विजय शेठ खारकर यांच्याबद्दल काय म्हणाल? या आयोजनाबद्दल काय म्हणाल? तर, खारकर माझ्यासाठी स्पेशल आहेत. पुन्हा एकदा नशिबाचा चौकार मिळालाय. वाईड +5 पंजा मिळाल्या, 5 धावांचा बोनस मिळाला, 50 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत जासई संघाच्या. हे षटक महागडं ठरलं. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आता चांगली वेळ येताना पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या स्मायरा आणि इश्विका वॉरियर जासई संघासाठी. जाऊया आपण समर्थ यांच्याकडे. विजय शेठ खारकर यांचा ते उल्लेख करत होते. माझ्यासाठी स्पेशल आहेत ते, कारण माझी जेव्हा टीम खेळते तेव्हा स्पॉन्सर तेच असतात. पण जणू माझ्या हातात माईक आल्यापासून रन. धन्यवाद समर्थ. वरद भगत मैदानामध्ये गरजतोय, वरद भगत मैदानामध्ये बरसतोय. मागच्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की वरद भगतच्या बॅटमधील धावा आटल्या की काय, परंतु वरद भगत या मॅचमध्ये कमबॅक करून देतोय. तब्बल 3000 पॉइंटला या खेळाडूला मैदानामध्ये घेतलं होतं, या संघामध्ये घेतलं होतं आणि एक 19-20 वर्षाचा युवा खेळाडू आहे, परंतु कमालीची प्रतिभा दाखवतोय. खरं तर समोर टाकलेला बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, अगदी बॉलकडे पाहतच राहिला की हा षटकार कुठे गेलाय. आणि फार चांगली बॅटिंग मैदानामध्ये, धावांच्या शोधामध्ये होता, धावांच्या प्रतीक्षेमध्ये होता आणि डावाला आकार देण्याचं, धावसंख्येला फुलवण्याचं काम केलं वरद भगतनं. तिसरा मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणखीन एक बॉलला पाठवलं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला. दुसऱ्या टप्प्यावरती येतोय चौथा मोठा फटका. षटकार, चौकार, षटकार आणि आता चौकार. बावीस धावांचं षटक आतापर्यंत पाहायला मिळालंय. रोहित गायकवाडची जादू आज पाहायला मिळाली नाहीये. त्याच्या फिरकीची जादू आज काही चालली नाहीये, त्याची बोटं आज जास्त फिरली नाहीयेत. परंतु काय खेळलाय वरद भगत. मोठे खेळाडू संघामध्ये असताना वरद भगत अगदी संकटमोचक ठरलाय. संकटाच्या वेळी धावून आलाय आणि संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं त्यानं काम केलंय. सगळ्या प्रकारचे फटके या बॅटरकडे आहेत. बॉलच्या मिनिटनुसार खेळ पाहायला मिळाला आणि अगदी आमच्या चीअर लीडरच्या कक्षाच्या दिशेनं मारलेला हा जमिनीला पॅरलल फ्लॅट षटकार. ते 32 आल्यात आणि या स्पर्धेतील सर्वाधिक महागडे षटक जे टाकले ते रोहित गायकवाडनं 32 धावांचं षटक टाकत असताना आपण रोहित गायकवाडला पाहिलं आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 70च्या घरात. सूरज, आणखीन एक सांगेन की कालच्या रात्रीमध्ये 13 बॉल मध्ये 13 धावांची गरज असताना देखील धावा त्या डिपेंड केल्यात. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये कधी कधी होत्याचं नव्हतं व्हायला देखील वेळ लागत नाही. क्रिकेट असा खेळ आहे, ज्या पद्धतीने सूरजने देखील चांगला असा उल्लेख केला की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये मागील षटकामध्ये 32 आल्यात. एका षटकामध्ये 32 आल्यात. खरं तर 4 ओव्हरमध्ये 38 होत्या. एका ओव्हरमध्ये काम तमाम केलं. रोहित गायकवाड महागडा गोलंदाज ठरला आजच्या 5व्या रात्रीमधील. समर्थ कडू आता गोलंदाजीला आलेत. अनुभवी गोलंदाज आहे, रायगडचा क्रिस गेल म्हणून त्यांची ओळख आहे. फिरकी गोलंदाजी करण्यासाठी ते ओळखले जात आहेत आणि त्यांच्या समोर आता स्वप्नील खार पाटील आहे. एकाच विभागातील दोन्ही खेळाडूंचं बॅटल आहे. स्वप्नील खार पाटील, त्याच्यासाठी फिल्डिंग सेट केली जाते. चांगला खेळ केलाय स्वप्नीलला देखील.
9 धावांवरती तो खेळतोय. मोठे फटके मारण्यासाठी स्वप्नील खारपाटील देखील जाणला जातो. त्याला आपण स्ट्राईक वरती पाहतोय आणि शेवटच्या षटकामध्ये समर्थ यांना कमबॅक करावं लागेल. चांगला खेळ करावा लागेल. स्मायरा आणि इश्विका वॉरियर्स जासई संघ, अनिकेतजी घरत आणि शंकरजी पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. पुन्हा एकदा 2 धावांचा बोनस मिळालाय. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये विपुल सर मोठ्या प्रमाणामध्ये एक्स्ट्राच्या धावा मिळाल्यात स्मायरा इश्विका वॉरियर जासई संघाला. या धावा कुठेतरी कमी केल्या पाहिजेत, या चुका कुठेतरी अवॉइड केल्या पाहिजेत. जर विचार केला तर प्रेक्षकांमध्ये ही देखील चर्चा आहे की प्राऊड ऑफ केळवणे हरीश पाटील सारखा खेळाडू स्क्वॉड मध्ये असताना रोहित गायकवाडकडे गोलंदाजी नक्की का दिली, हा देखील प्रश्न आता प्रेक्षक विचारायला लागले. सूरज, नक्कीच प्रश्न येणारच, परंतु आता त्याचं उत्तर समर्थला द्यावं लागेल. चांगली बॉलिंग करून धावा रोखाव्या लागतील. वाईड बॉलनं त्यानं सुरुवात केली आहे आणि आता वरद समोर आहे. वरदसाठी खोलात टाकलेला बॉल या वेळेला फॉलो थ्रू मध्ये कॅच घेतोय. मोठ्या बॅटरला बाद करतोय. ज्या फलंदाजानं मैदानामध्ये वादळ उठवलं होतं त्या वादळाला शांत करतोय समर्थ आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. फलंदाजी करणाऱ्या इश्विका स्मायरा वॉरियर्स जासई संघाचा. च्या वाढ प्रसोपन मोठ्या संख्येनं पाहुणे पाहायला मिळतात. पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळते. आदरणीय दीपक शेठ पाटील, आदरणीय संतोष शेठ पाटील, आदरणीय सुनील शेठ मडवी यांच्या आयोजनावरती असलेलं प्रेम आणि त्याच प्रेमापोटी आदरणीय विजय शेठ खारकर साहेब या मुख्य मंचावरती आहेत. रिप्लेमध्ये देखील पाहिलं, फार चांगला झेल घेतला. वरद जो एक युवा खेळाडू आहे त्याला बाद केलं आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलाय रोहित कारंडे. खरं तर हा कराडे गावचा खेळाडू आहे, एक चांगला लेदरचा खेळाडू आहे. पनवेल तालुक्यातील कासप परिसरातील, चावणे परिसरातील खेळाडू मैदानामध्ये आलाय. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, वाईड ठेवला होता परंतु पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा आला. लेफ्ट हँडेड बॉलर आहे असं म्हणतात. लेफ्ट हँडेड बॉलरला एक नॅचरल कट असतो, नॅचरल अँगल असतो आणि त्यामुळेच समर्थ यांचे बॉल जास्त बाहेर वळतायत. खेळपट्टी फार टणक आहे, फ्लॅट सरफेस आहे, बॉल फार चांगल्या प्रकारे बाउन्स होतोय आणि त्याच्यामुळेच बॉल जास्त बाहेर अँगल होताना पाहायला मिळालेत. एकूण धावसंख्या आहे 74. खोऱ्यानं धावा या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. किरण पवार बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं 50 धावा देखील होतील की नाही, परंतु व्यावसायिक खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूनं आपलं गाव गाजवलेलं आहे. प्रत्येक खेळाडूनं आपला जो आजूबाजूचा परिसर आहे तो गाजवलेला आहे, तालुका गाजवलेला आहे आणि चुनिंदा खेळाडू उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतात. समर्थ यांच्या विरोधामध्ये उलटा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरला. सरळ बॅटनं धावा येत आहेत, मग उलटा फटका मारण्याचा प्रयत्न कशाला? कारण समर्थ यांचे बॉल कट होत आहेत. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न बॅटरकडून केला जातोय, कारण स्वप्नीलला माहिती आहे कसं खेळायचं समर्थला. रोहित कारंडे देखील एक चांगला क्रिकेटर आहे आणि आता आपण स्क्रीनवरती पाहिलं समर्थ अपील करत होते, थोडंसं बॅटरवरती दबाव करण्याचा ते प्रयत्न करतायत. एकूण धावसंख्या आहे ती 75, 75 ऑन बोर्ड. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, विनाशकाली विपरीत बुद्धी. समर्थ देखील स्मार्ट आहेत. 5व्या 6व्या स्टंप वरती बॉलला फक्त टाकतायत, जास्त बॉल बाहेर अँगल होऊ देत नाहीयेत आणि त्याचाच परिणाम एक यशस्वी षटक समर्थ यांचं आतापर्यंत पाहायला मिळालंय. विपुल सर, चांगले षटक पाहायला मिळते आणि यासाठी तर समर्थकडून ओळखले जातात आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असतात. कधी कधी चेंडू आतमध्ये आणतात, कधी कधी बाहेर वळवतात आणि त्यासाठी समर्थ देखील ओळखले जातात. मागे काही चेंडूवर मोठे फटके आले नाहीयेत, थोडीशी जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा भरपूर गेल्यात, पण मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वाचवलं देखील.
शरीरावरती होता. तू मैं मिसकम्युनिकेशन, डायरेक्ट हिट नाहीये. गोटी नेम आला असता तर कदाचित एका बॅटरला परत यावं लागलं असतं. सलग 3 बॉलवरती 3 धावा एक्स्ट्राजनं आल्यात. तिन्ही धावा लेग बाईटच्या रूपानं आल्यात. म्हणजे समर्थ एक यशस्वी गोलंदाज. अनुभव काय आहे तो अनुभव मैदानामध्ये पाहायला मिळाला. अनुभवाची शिदोरी मैदानामध्ये पाहायला मिळाली. स्लोअर वन होता आणि स्लोअर वन यॉर्कर देखील होता. बॅटर रेड करू शकले नाहीयेत. नुसतं बॅट फिरवून तुम्हाला चालणार नाहीये, तर समर्थ यांच्या गोलंदाजीचा अभ्यास देखील करावा लागणार आहे. कारण न उलगडणारं हे गणित या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाला त्यांनी कमबॅक करून दिलं. फसवा बॉल चकवलं, बॅटरला चुकवलं. पुन्हा एकदा धाव आली आहे. एक्स्ट्राच्या रूपानं लेग बाईटच्या रूपानं फक्त धावा आल्यात. या ओव्हरमध्ये ज्या काही धावा आल्यात ना विपुल सर, त्या सगळ्या धावा या शरीराला लागूनच आलेल्या आहेत. बॅटला लागून धाव एकही आलेली नाहीये. आणि याच बरोबरीनं पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. 79 धावा धावफलकावरती झाल्यात आणि गौरी स्पोर्ट्स उल्वे संघासमोर 80 धावांचं टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये. चला आपण विनंती करूयात स्मायरा आणि इश्बिका वॉरियर जासई या संघाचे संघमालक अनिकेतजी घरतडी, शंकरजी पाटील यांना आपण विनंती करतो. आपण या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं देखील स्वागत करण्यात येणार आहे. स्मायरा आणि इश्बिका वॉरियर जासई संघाचे संघमालक अनिकेतजी घरत आणि शंकरजी पाटील यांना आपण इन्व्हाइट करतोय. फोटो बसवले जे आपण या ठिकाणी पाहू शकाल, कामगार नेते, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत साहेब यांचं देखील या स्पर्धेसाठी आम्हाला दमदार योगदान लाभलंय. कारण आताच MG ट्रॉफी आम्ही शेलगरच्या स्पर्धेमध्ये पाहिलीत. जवळजवळ 22 बाईकची स्पर्धा, 15 लाख रुपयाचं योगदान. आणि मगाशी उल्लेख केला होता की महेंद्र शेठ घरत साहेब म्हटल्यानंतर गोरगरिबांचे वाली म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये.
कारण ज्याला घरं नाहीत त्यांना घरं दिली, अनेकांना फोर व्हीलर घेण्यासाठी ज्यांनी मदत केली, असे दमदार नेतृत्व सन्माननीय महेंद्र शेठ घरे साहेब यांना देखील आपण पाहणार आहोत. फायनलच्या दिवशी 24 तारखेला त्यांना देखील या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं 24 तारखेला अजून एक तुम्हाला धमाका पाहायला मिळेल, कारण दीपक शेठ जे बोलतात ते करून दाखवतात. आणि मेगा फायनलला सबसे कातिल गौतमी पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की दीपक शेठ नंतर ज्यांची पहिली स्पर्धा, अगदी भरपूर लाखाची स्पर्धा आणि अनेक प्रेक्षक देखील आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलं. कारण दीपक शेठ नंतर व्यावसायिक क्षेत्रात एक नाव मोठं आहे, परंतु बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील तितकंच नाव मोठं घेतलं जातं. कारण ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला, महबूब, सरपंच आणि मुंबईचा शॉटगन छोटा वाजतात, खऱ्या अर्थानं मेहरबान असे राधे एंटरप्राइजेस हे 3 नंदी सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये धुबाळू पाहताय. आणि आज क्रिकेटवरती त्यांना तेवढंच प्रेम दाखवलंय, कारण ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच आपण दमदार स्पर्धा देखील पाहिलेत. नमस्कार, मी गौतमी पाटील. माझ्या उरण रायगड चाहत्यांना खुशखबर देते. राधेय इंटरप्राइजेस चिर्ल आयोजित उरण पनवेल प्रीमियम UPP डे नाईट क्रिकेट स्पर्धा फायनलला 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता मी येतेय तुमच्या मनोरंजनासाठी. मला आमंत्रित केल्याबद्दल दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांचे मनापासून आभार. तर मी येतेय 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता राधेय क्रिकेट मैदान. येतंय तर तुम्ही पण या. गौतमी पाटील खऱ्या अर्थानं मेगा फायनलच्या दिवशी सेलिब्रिटी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण महेंद्र शेठ घरत, अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस, आंतरराष्ट्रीय कामगार नेते यांना देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. एक दमदार व्यक्तिमत्व. चलेंगे मैदान की तरफ. यहाँ पर जीतने के लिए 13.34 के रिक्वायर्ड रन रेट से ये लीजिए साहब विजय शेठ खारकर. 19 जनवरी के दिन बिल्कुल इनका जन्मदिन है, 19 जनवरी को रहता है और बड़ा आयोजन 40+ का किया जाता है. आकाश तारेकर हमारे साथ महाराष्ट्र प्रीमियर लीग में थे, समर्थ थे, भावेश पवार थे, शुभम पोलार्ड मानगांव के ये खिलाड़ी थे, और योगेश पेनकर. क्या जबरदस्त गौरी स्पोर्ट्स उल्वे महाराष्ट्र प्रीमियर लीग में काफी दमदार परफॉर्मेंस किया था. हमारे तीनों आयोजक, मुख्य आयोजक राधे एंटरप्राइजेस के सर्वा बिंजोड़ का बेताज बादशाह विजय शेठ, दीपक शेठ, इनको आपने देखा, सुनील शेठ मडवी साहब दमदार उद्योजक, और ओम साई लॉजिस्टिक के सर्वा यानी कि संतोष शेठ पाटिल. ये त्रिवेणी संगम, इनका काफी बड़ा योगदान. चिरले, गावटान सभी युवा हमारे विपुल होंगे, सभी ने करण कृतज्ञ, इन्होंने जबरदस्त योगदान दिया. ये इस चीज को अभी रोशन ने उल्लेख किया. तीसरी मुंबई यानी कि विमेक सिटी ती देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभियान समिती राज्य समन्वयकपदी आमदार विक्रमदादा पाटील साहेबांची देखील निवड झाली. त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पाहिलात. ऑक्शनच्या दिवशी देखील आपण आमदार, विधान परिषद आमदार विक्रमदादा पाटील साहेबांना पाहिलात. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेबांचे अतिशय विश्वासू सरदार आणि बावनकुळे साहेबांचे अतिशय निकटवर्ती म्हणून ज्यांची ओळख आपण सातत्याने पाहिलेत. मग निलेश कांबळे असतील, आकाश पाटील असतील, सरपंच विचुंबे यांचं देखील नेहमीच दमदार योगदान राहिलंय. तो चलेंगे मैदान की तरफ, आर पार की लड़ाई खेलेंगे भाई. जीतेगा वही है जो मर्द होगा, और घाव ऐसा करना कि बाद में भी दर्द होगा. 80 का बड़ा टारगेट, 13.34 का पीछा करना है गौरी स्पोर्ट्स 11 उल्वे टीम को, और उसका जवाबी हमला देने के लिए करण मडवी, मैन फ्रॉम गावठान, और उनका साथ देंगे साथी बल्लेबाज रोहित खरात, लेफ्ट हैंडर बल्लेबाज पुणे. रोहन खरात है ये, निश्चित तौर पर ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. दोनों भी डेंजरस बल्लेबाज, लेकिन गेंदबाजी की शुरुआत होती हुई. पहली गेंद के ऊपर अपील, आयुष कोंडिलकर, मैन फ्रॉम जांबिवली. नन्ना मुन्ना अदात वासरू कहेंगे तो भी बेहतर होगा. ये देखिए स्क्रीन के ऊपर, ये तो अंडर 16 ना, ये 16 या 17 साल का आदात वासरू ने कर दिखाया. ये पहला करारा झटका गौरी स्पोर्ट्स उल्वे को. अड्ड्यात पब्लिक आली, चिरले दीपक शेठ पाटीलची जोडी अड्ड्यात. दीपक शेठ यांची जोडी अड्ड्यात आली. मला तर वाटतं पहिला गटपास झाला दीपक शेठ तुमचा. राधे एंटरप्राइजेस चिरले, केतन मात्रेने पहिला गटपास केलाय. आता 2 राहिले, सेमी आणि फायनल.
चला म्हणजे अजून 2 सामने जिंकले की थेट सुपर 8 मध्ये, परंतु आव्हानं देखील तितकीच तगडी असतील. पहिला विकेट, पहिला बिग ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब हो चुका है आयुष कोंडिलकर. मरियाई जाम्बिवली गांव का ये खिलाड़ी है जो जिन्होंने काफी कमाल की गेंदबाजी का प्रदर्शन किया है. यदि मंजिल ना मिले तो रास्ता बदलो, क्योंकि वृक्ष अपनी पत्तियां बदलते हैं, जड़े नहीं. यहां पर विकेट लेने के बाद आप दबाव जरूर बना दिया है. बघा, बक्षीस मला तर वाटते तुम्हाला लावायचं आहे तर थेट 5,000 रुपयापासून स्टार्ट असेल. या सर्व महत्वपूर्ण सूचना आम्ही आयोजकांच्या माध्यमातून पोहोचवतो. आणि जर तुम्हाला वाटलंय खेळाडूने चांगला परफॉर्मन्स दिला तर तुम्ही येऊन बक्षीस देऊ शकता, आणि तेही कॅश प्राइज. गौरव कोंडिलकर, इनके ओर से लगातार 5 विकेट लेते हैं गेंदबाज आयुष कोंडिलकर. तो इनके लिए 5,000 रुपये का इनाम है. और पैसे तुमच्याकडेच ठेवा, मारल्यानंतर घेतल्यानंतर द्या तुम्ही. क्या बढ़िया गेंदबाजी. मुझे तो बिल्कुल यहाँ पर ये नन्हे परिंदे के हौसले की तारीफ करनी होगी. और बढ़िया, एक और शानदार गेंद. क्या कमाल की गेंदबाजी चल रही है. यानी कि इतनी कम उम्र में ये बड़ा रुतबा यहाँ पर आपको देखने को मिला है. कितनी जबरदस्त बॉलिंग का प्रदर्शन नजर आता हुआ. सिर्फ 500 पॉइंट में खरीदा गया इस खिलाड़ी को. जिन्होंने अनदेखा किया था ना, वो आप देख रहे होंगे कि ये कौन सी मैंने बड़ी गलती की है. फिलहाल गेंदबाजी बढ़िया चल रही है. और अभी तक तो मैं कहूंगा दोनों बल्लेबाज, खास करके करण बड़ी को आउट करने के बाद न्यू बैटर हरेश पाटिल आ चुके हैं, उन्हें भी थोड़ा सा शांत रखा है. कोई रन नहीं है स्कोर कार्ड के ऊपर. 80 रनों का टारगेट का पीछा करना है. और ये टारगेट राधे एंटरप्राइजेस चिल्ले के मैदान के ऊपर इतना भी बड़ा नहीं है, लेकिन डे नाइट फॉर्मेट में ये बड़ा ही कहना चाहेंगे, क्योंकि पिछले 4 डे नाइट फॉर्मेट में 50-51 का टारगेट काफी बड़ा रहा था. बैकपिट पर जाकर खेलना चाहते थे, रूम नहीं मिला, जगह बनाने की कोशिश कर रहे थे, लेकिन पूरी तरीके से डॉट बॉल की एक और समाप्ति. लेग ब्रेक खतरनाक यहाँ पर शॉर्ट टर्न नजर आई. और बिल्कुल यहाँ पर अपने आप को इंप्रोवाइज करते हुए, साबित करते हुए ये नन्हे कद का परिंदा. 3 गेंदे, कोई रन नहीं है, बड़ा विकेट. रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास, लेकिन इस बार बाहर है ऑफ स्टंप से. व्हाइट बॉल का इशारा, अंपायर का एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से अब यहाँ पर खाता खुल चुका है. विकेट कीपर की भी तारीफ करेंगे, क्या बढ़िया विकेट कीपिंग की भूमिका निभाते हुए अभी तक अपने टीम के लिए. शुभम कदम, आज पल्ला चला नहीं, लेकिन रायगढ़ प्रीमियर लीग में जब वीर मराठा जोही टीम की ओर से खेल रहे थे ना, तब इनका बल्ला चला एक मैच में. ऐसा नहीं चला कि सभी टॉप ऑर्डर के बल्लेबाज आउट हुए थे. इसी बल्लेबाज ने, इसी विकेट कीपर ने अपनी टीम को संवारा था. 5 इनिंग खेली थी और वहां से पीछे नहीं हटा. बैकफुट पर जाकर फिर से एक बार शॉट ऑन पुल करने का प्रयास. एक और लेग कटर नजर आती हुई. देखिए, स्पिन के अगेंस्ट अगर खेलना है तो फिर पढ़े इन गेंदबाजों को. इतना आसान नहीं होता इस विकेट के ऊपर. लॉन्ग विकेट जरूर, लेकिन स्पिन को भी मदद मिल रही है. और ये निविया की बॉल है. निविया के बॉल के ऊपर कितना बड़ा टर्न, क्या कमाल की गेंदबाजी नजर आती हुई. फिर से एक बार रिवर्स शॉट खेलने का प्रयास. लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद. तालियों की गूंज बया कर रही है. एक बार जोरदार तालियां आदात वासरू आयुष कोंडिलकर के लिए. और ये खिलाड़ी आउट होंगे शायद. हिट विकेट. क्या बात है. दीपक शेठ पाटिल, इनका ये संगीत, महबूब, मेहरबान, सरपंच, तीनों नंदियों ने पहलगढ़ क्षेत्र में अपने मालिक का नाम पूरी तरीके से दमदार बना दिया. लगातार विकेटों का सिलसिला यहां पर जारी हो चुका है. समर्थक ओल्ड इज गोल्ड, शतक है इनके नाम पर टेनिस क्रिकेट के विश्व में. और खास करके जब भी 40+ के मैचेस होते हैं तो हमेशा ये खिलाड़ियों ने अपने आप को साबित कर दिया है. और आज भी वही चमकम, वही दमकम इस खिलाड़ी में जानी जाती है. क्या बढ़िया बॉलिंग. केवल 1 रन, 2 विकेटें अभी तक सफलता अर्जित की गई है. 1 गेंद बचे इस पावर प्ले के ओवर की. किरण पवार ने समझदारी के साथ इस गेंदबाज का इस्तेमाल किया, क्योंकि वो कुछ उस विभाग में कुछ गांव हैं, उन खिलाड़ियों को वो जानते हैं. ये जांबिवली गांव का ये खिलाड़ी है, 16 वर्ष का युवा खिलाड़ी है. और क्या कमाल का परफॉर्मेंस. 10 कालची जांबिवली ना, बिल्कुल यहाँ पर क्या जबरदस्त परफॉर्मेंस अभी तक दिया है. इस बार राउंड द विकेट. और लवली कमाल की गेंदबाजी.
तालियों की कड़कड़ाहट गूंज हो रही है। पहले ओवर में सिर्फ 1 रन, 2 बड़ी सफलता है। और इस स्क्रीन के ऊपर देख सकते हैं इस नन्हे परिंदे को, एक नन्हा सा ये खिलाड़ी है 16 साल का। 1 ओवर 1 रन 2 बड़ी सफलता है। अब लक्ष्य है आने वाली गेंदें होंगी 30 गेंदें और 30 गेंदों में चाहिए 79 रनों की आवश्यकता। तो चलेंगे मैदान की तरफ। जहां तक सवाल है गेंदबाजी का, लाजवाब गेंदबाजी का परफॉर्मेंस, एक अच्छे पार्टनरशिप की जरूरत है गौरी स्पोर्ट्स 11 उल्वे टीम को। रोहित खरात और समर्थ कड़ू ये जोड़ी मैदान के अंदर डटी हुई है। लेफ्ट हैंडर दोनों भी बल्लेबाज है। शुरुआत भी लेफ्ट हैंडर बल्लेबाजों से की थी, लेकिन पहले पावर प्ले के ओवर में कमर तोड़ी है पूरी तरीके से बल्लेबाजों की। लेकिन जब तक सीनियर खिलाड़ी, वरिष्ठ खिलाड़ी समर्थ और उनका साथ देंगे, रोहित खरात लेफ्ट हैंडर बल्लेबाज, यानी कि ये 2 खिलाड़ियों के बीच में एक अच्छे पार्टनरशिप की जरूरत है। क्या ये पार्टनरशिप बिल्टअप होगी तो आखिरी ओवर में भी खेल जरूर पलटाएगा, लेकिन वो वक्त कब आएगा आने वाला समय बता पाएगा। फिलहाल बॉलर तैयार होते हुए सेकंड ओवर, रोहित केदारी, मैन फ्रॉम सावले। दमदार गेंदबाजी के लिए भी जाना जाता है सावले टीम की ओर से। फुल टॉस बॉल जरूर की, हल्के हाथों से गेंद को यहां पर ड्राइव किया। फील्डर है वहां पर, उठाएंगे। 1 रनों के साथ बल्लेबाज रोहित ने अपना खाता खोला और गौरी स्पोर्ट्स 11 उल्वे टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 2 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। धीरे धीरे आगे रन बनाने पड़ेंगे। बल्ला गेंद और अपनी टीम की कीमत सिर्फ बनाने वालों को ही नहीं, बल्कि मैदान में मेहनत करने वालों को भी पता होती है। जब आप टीम चॉइस करते हो, हर एक खिलाड़ी चुनिंदा रहता है और उस खिलाड़ी का परफॉर्मेंस रहना काफी आवश्यक होता है। श्रीधर शेठ भगत उद्योजक, इनका भी आगमन है। ये लीजिए, शेर बूढ़ा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो अब भी मांस खाता है। और ये ताकत दिखाई, स्लॉट में गेंद आई, आउट ऑफ द पार्क, 6। कमाल का ये स्ट्रोक था बल्लेबाज समर्थ कड़ू का। स्लॉट में गेंद आई, पाले में, रडार में, और क्या बेहतरीन स्ट्रोक अगेंस्ट रोहित केदारी। ओटप्पा थोड़ा सा पीछे रखा, ऑफ कटर करना चाहते थे शायद, ऑफ स्टंप से काफी बार, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। एक्स्ट्रा रनों में बढ़ोतरी होती है और इसे 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 9 रन। सन्माननीय आदरणीय श्रीधर शेठ भगत साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळते। सातत्याने या पंचकृषी मधील उद्योजक आणि आज आपला मराठी माणूस उद्योजक पाहायला मिळते आणि दीपक शेठ पाटील यांचे अतिशय जवळचे श्रीधर शेठ भगत साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळते। त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय। ओट टू कॉम्बॉक्स। सन्माननीय श्रीधर शेठ भगत साहेब, दमदार उद्योजक यांचे व्यासपीठावर आपण शुभागमन पाहत आहे। फटाक्यांच्या आतषबाजीने प्रत्येक मान्यवरांचा इथे आपण हा आगमन सोहळा पाहतो। श्रीधर शेठ, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। राधे एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा दीपक शेठ यांच्या वतीनं, संतोष शेठ आणि सन्माननीय सुनील शेठ यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। 9 रन, तू मैं पिछली गेंद के ऊपर नजर आया लेकिन सिंगल नहीं लिया। डॉट बॉल की समाप्ति हुई। रोहित रिलीज ऑफ डिलीवरी की वक्त थोड़ी सी कुछ दिक्कतें नजर आती हुई। अंपायर का डेड बॉल का करार होता है कभी कभी जब आप अपने फॉलो थ्रू में जब रिलीज ऑफ डिलीवरी गेंद डालते हो तो निश्चित तौर पर आपके लिए थोड़ी सी परेशानियां नजर आती है। महेंद्र शेठ घरत कामगार नेते, अंतरराष्ट्रीय कामगार नेते, इनके भी 24 तारीख को मेगा फाइनल के रात्रि इनकी उपस्थिति हमें नजर आएंगी। उनका भी हम तहे दिल से स्वागत करें। क्रिकेट के लिए बड़ा योगदान है उनका। ये उड़ाया, इस बार भी तान दिया है, मिड विकेट सीमा रेखा के पार। दैट्स अ बिग 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 बिग
बिग बिग बिग बिग बिग केस पिकलं म्हणून नाही झालं ग म्हातारा तुला मी दावीन सातारा केस पिकलं म्हणून मी क्या बात आहे. केस पिकलं म्हणून मी नाही झालो म्हातारा, टप्प्यात आला ना तर दावीन तुला सातारा. जबरदस्त बल्लेबाजी का परफॉर्मेंस. ये टाइम वेस्ट नहीं करेंगे क्योंकि ये क्रिकेट फास्ट है. जानते हैं 80 रनों का टारगेट का पीछा करना है. रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 15, यानी कि जीतने के लिए 26 गेंदे और 26 गेंदों में 65 रनों की आवश्यकता. अपने पुराने अंदाज में नजर आते हुए, वैसे कहने के लिए ये 26 गेंदों में 11 छक्के मारने हैं, लेकिन वो मारना इतना आसान है ये तो निश्चित तौर पर आने वाला समय बता पाएगा. फिलहाल रोहित के ऊपर पहली तेरी तो दूसरी मेरी, आर पार की लड़ाई, बारी बारी सबकी बारी, पहली तुम्हारी आप हमारी, यही दिखाते हुए गेंदबाज बल्लेबाज समर्थ कडू क्रीज गेल उरन का तारता हुआ. ओ ये लीजिए फुल टॉस बॉल. बिल्कुल यहां पर गैप ढूंढने का प्रयास किया था, लेकिन यह फील्डर है वहां पर मौजूद. तब तक 1 रन वहां पर पूरा होगा और इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे. फिलहाल 16 रन 25 गेंदे और 25 गेंदों में जीतने के लिए 64 रनों की आवश्यकता है. जीत का मुख्य आधार सकारात्मक सोच और निरंतर प्रयास, ये बहुत महत्वपूर्ण होता है. और इसी सकारात्मक सोच के साथ गौरी स्पोर्ट्स उल्वे टीम के ये दोनों भी बल्लेबाज अपने पारी को संभालते हुए. रोहित करात आइकॉन खिलाड़ी है, लेकिन उनके ऊपर भी दारोमदार रहेगी. रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास, थोड़े से बीट हुए बल्लेबाज. चलिए आखिर के क्षणों में डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ पहले 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 12 गेंदों का खेल समाप्त होने के बाद रन बने हैं 16. जीतने के लिए 24 गेंदे और 24 गेंदों में चाहिए 64 रनों की आवश्यकता. क्या बात है, क्या बात है. तर दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा. बोनोली अड्डा असू द्या, त्याच्यानंतर खिडकाले अड्डा असू द्या, त्याच्यानंतर रिडगरचा अड्डा असू द्या, चिंचवलीचा अड्डा असू द्या, मोहोची फाटी असू द्या, प्रत्येक अड्ड्यामध्ये उडवतो गुल्लाल भडक, कारण बैलगाडाचा नाद लय कडक. अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस महेंद्र शेठ घरत साहेबांना खऱ्या अर्थानं तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. आपल्या हक्काचा माणूस, गोरगरिबांचे वाली म्हणून ज्यांना सातत्याने आपण पाहतो आणि ज्यांच्या वतीनं रायगड प्रीमियर लीग साठी यंदा 4 व्हीलर आपण पाहिलात आणि प्रत्येकाला मगाशी उल्लेख केला होता, ज्याला घरं नाहीत त्यांना घरं देण्याचं काम, आधार देण्याचं काम, अनेकांना 4 व्हीलर घेण्यासाठी मदत देखील त्यांच्या माध्यमातून. आणि काही दिवसापूर्वी रायगडावरती मला वाटते 3,500 खऱ्या अर्थानं शिवभक्तांना त्यांनी देखील रायगडाचं दर्शन घडवलं. असे तुम्हा सर्वांचे लाडके महेंद्र शेठ घरत, आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आपण सातत्याने पाहिलीत. 24 गेंदे और 64 की आवश्यकता है. बोलो तैयार. फंसा दिया अपने जाल में, हवा में गेंद जरूर. कप्तान किरण पवार गेंद के नीचे, कोई चूक नहीं. एक और बड़ा विकेट. समर्थ बैक टू द पेविलियन. बिल्कुल यहां पर विकेटों का सिलसिला जारी है लगातार. जिंदगी में तकलीफ कितनी भी क्यों ना हो, कभी हताश मत होना, क्योंकि धूप कितनी भी तेज हो, समंदर कभी सूखा नहीं करते. आप यहां पर 3 विकेटें मैदान से बाहर लौट चुके हैं. आप नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए दिखेंगे. तगड़े कद के बल्लेबाज, हालांकि आयुष कोंडिलकर ने पहले ओवर में, यस सर, इंपैक्ट प्लेयर आ चुके हैं.
तो चलिए यहाँ पर इंपैक्ट प्लेयर मैदान के अंदर आ चुके हैं। गौरी स्पोर्ट्स उल्वे की ओर से 64 की आवश्यकता है। 23 गेंदों में आयुष कोडिलकर का ये अभी तक का तगड़ा परफॉर्मेंस, क्या बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन, अपने करियर का सबसे जबरदस्त स्पेल उन्होंने फेंका, लेकिन इस बार सेकंड स्पेल बैकफुट पर जाकर पंच किया इस गेंद को। शॉट कवर के खिलाड़ी के ऊपर से गैप ढूंढा है, आते ही बड़ा शॉट और ये मिलेगी बाउंड्री, गेंद सीमा रेखा पार, मच नीडेड बाउंड्री, 4 रन। और 4 रनों की मदद से रन संख्या आगे छलांग मारती हुई टोटल 20 रनों के ऊपर 60 रनों की अभी भी जरूरत है। पहली बाउंड्री इस गेंदबाज के खिलाफ मिली है, इस बार भी गैप में डालने की कोशिश जरूर की। फील्डर आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसी 1 रनों की मदद से स्कोर पहुंचाए गौरी स्पोर्ट्स 11 उल्वे टीम का 21 रनों के ऊपर। देखिए अब आइकॉन के ऊपर जिम्मेदारियां बनेगी। जब ग्रामीण के खिलाड़ी आउट होते हैं ना, तो आइकॉन का महत्वपूर्ण होता है। ऑल इंडिया आइकॉन में से एक खिलाड़ी गौरी स्पोर्ट्स उल्वे टीम को सब सकता है, जहां तक उनके ये बड़े नाम के साथ बड़े काम का भी आवश्यकता होगी। कमजोर तब रुकते हैं जब वो थक जाते हैं और विजेता तब रुकते हैं जब वो जीत जाते हैं। रिस्क लिया था और ये जबरदस्त रिवर्स हिट, गेंद सीमा रेखा पार, मैच समाप्त हुआ नहीं, मैच अभी भी ऑन है। रोहित खरात के बल्ले से गेंद सीमा पार, 6 रन। क्यूटीचे बिल्कुल पुणे जिले से आया हुआ ये डॉन आज रायगढ़ के सरजमी पर रोहित खरात दमदार परफॉर्मेंस देते हुए अपनी टीम के लिए वो भली बात ही जानते हैं कि उनके सभी दिग्गज खिलाड़ी आउट होकर 3 मैदान से बाहर लौट चुके हैं, लेकिन रोहित खरात के ऊपर ये पूरी तरीके से जिम्मेदारियां बनती हुई शानदार छक्का, जिस गेंदबाज ने रोका है बल्लेबाजों को उसके ऊपर ही प्रहार करने की कोशिश करते हुए अब बल्लेबाज इस बार भी वही स्ट्रोक था, लेकिन इस समय थोड़ा सा एंगल बदला गेंदबाज ने, थोड़ी सी गेंद बदलाव डाला और बिल्कुल ये लीजिए रडार में होती है तो ये 6 होता, लेकिन चलिए चाला के लेन थोड़ी आगे डाली, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। बढ़िया कमबैक, बढ़िया कमबैक, बारी बारी सबकी बारी। अब यहां पर पहले तो मैं कहूंगा निश्चित तौर पर आप बल्लेबाज रोहित खरात लय में नजर आते हुए 19 गेंदे 53 रनों की अभी भी आवश्यकता है। जड़ में डालने की कोशिश, हल्के हाथों से गेंद को लॉन्ग ऑन की तरफ ढकेला है, डीप में आकर गेंद को उठाए, फील्ड करे और इसी के साथ हाफ सेशन यानी कि टोटल 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने 28 यानी कि 18 गेंदे 3 ओवर में चाहिए 52 रनों की जरूरत। जो गेंदे 28 रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 18 गेंदों में जीतने के लिए चाहिए 52 रनों की आवश्यकता। यह शायद कप्तान किरण पवार आ चुके हैं, आई थिंक स्विंग बॉल है यहाँ पर। जी हाँ बिल्कुल, चलिए राज केदारी आई थिंक इंपैक्ट आ चुके हैं, यानी कि अपना स्पेल समाप्त होते हुए अब डगआउट की तरफ आते हुए बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन दिखाया आयुष कोंडिलकर ने। चलिए 18 गेंदे और 52 रनों की आवश्यकता। किरण पवार आ चुके हैं बॉलिंग के लिए, महत्वपूर्ण स्पेल होगा इनका। ये 2 दिग्गज खिलाड़ी एक दूसरे के सामने अपना बिल्कुल नसीब आजमाएंगे। सिर्फ खड़े होकर पानी देखने से नदी पार नहीं कर सकते, वैसे मैदान में आप बिना मेहनत कुछ नहीं कर सकते। आप यहां पर लड़ना पड़ेगा, एक आध बड़े ओवर की तलाश है। जो लिया था ना मेरे ख्याल से किरण पवार की टीम ने, स्वरूप माफ कीजिएगा स्माइरा एंड इश्विका 11 वॉरियर जासे टीम ने
वही बड़ा ओवर लेना पड़ेगा गौरी स्पोर्ट्स उलवे टीम के लिए। बोलो तैयार, किरण पवार गेंदबाजी करेंगे, पहली गेंद लेकर सामने रोहित। तो पहली गेंद तेज डाली थी, अपील की गई, लेकिन उतना बड़ा रिस्पांस नहीं मिला वहां पर। पहले किरण पवार का विकेट कीपर काफी श्योर थे, लेकिन किरण का वो रिस्पांस नहीं मिला, जिसके चलते अंपायर ने बिल्कुल इस अपील को खारिज किया और शायद बाहर भी होगी, इसकी वजह से यह नॉट आउट का करार दिया होगा। हल्की सी अपील किरण पवार की ओर से, डॉट बॉल की समाप्ति। देखिए किरण पवार हमेशा इस तरीके की गेंदबाजी जो है ना, वो निविया के बॉल पर कभी नहीं करती। यहाँ देखिए गेंद पहला अपना जो बाएं हाथ है वो पीछे रखते हैं और वो जानते हैं कि गेंद बल्लेबाज को पता ना चले कि वो कौन सी टर्न डालने वाले हैं या फिर कौन सी गेंद डालने वाले हैं। शॉर्ट पिच लाइन की बॉल ले लीजिए, एक ही हाथ में ये छक्के मारने की ताकत है, लेकिन एक ही हाथ में इन्होंने कैच पकड़ा है और सॉफ्ट डिसमिसल। क्या बल्लेबाज रोहित बैक टू द पवेलियन। सकते पूरी तरीके से मैं कहूंगा अब गौरी स्पोर्ट्स उलवे टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा। रोहित पाटिल आ चुके हैं बल्लेबाजी के लिए, जे बापदेव पाली टीम के ये कप्तान है। आप उनके ऊपर ये जिम्मेदारियां बनेगी। लीग स्टेज फॉर्मेट आप खेल रहे हैं, उरन पनवेल प्रीमियर लीग का आप यह मैच खेल रहे हो, तो यहाँ पर बिल्कुल बने रहना है मैच में, तो आपको एक अच्छा परफॉर्मेंस देना पड़ेगा। प्रतीक ठाकुर और रोहित पाटिल ये जोड़ी मैदान के अंदर है। प्रतीक के बल्ले से एक चौका आ चुका है। प्रतीक की पावर बॉडी की देखेंगे तो बिल्कुल काफी स्ट्रांग बॉडी लैंग्वेज के बल्लेबाज है, लेकिन इन्हें अपना रोल निभाना पड़ेगा। मैच में बने रहना है तो हालात से डरना नहीं है, हर एक चट्टान को यहाँ पर पार करना है। तो किरण पवार के खिलाफ भी आपको एक अच्छा परफॉर्मेंस देना पड़ेगा। वैसे किरण के पास बहुत अनुभव है, आईएसपीएल जैसे बड़ी टूर्नामेंट, रायगढ़ प्रीमियर लीग में चैंपियन का खिताब, 4 व्हीलर 2 व्हीलर सब रिकॉर्ड इनके नाम पर है। लेकिन चलिए मिस टाइमिंग था जरूर, मिड विकेट के रीजन में फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, केवल 1 रन मिलेगा और सिंगल की मदद से फर्क नहीं गिरेगा। स्माइरा एंड इश्विका इजासे 11 टीम को यानी अनिकेत गरत जिन्होंने इस टीम को पैक किया है और किरण पवार के काफी निकटवर्ती जाने जाते हैं। 29 बने, जो भी टीम पहला मैच जीती है ना उसका हौसला काफी बड़ा होता है और अब तक 4 रात्रि का रिकॉर्ड है। जिस भी टीम ने पहले 2 मैचेस जीते हैं ना वो तीसरा मैच जीतकर सुपर 8 में क्वालिफाई हो चुकी है। लेकिन आज भी क्या वही होगा, क्या फिर इतिहास बदल जाएगा, ये तो आने वाला समय ही बता पाएगा। प्रतीक ठाकुर लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, किरण पवार के खिलाफ रुकना होगा, आखिर तक लड़ना पड़ेगा। तो बढ़िया गेंद जड़ में डाली थी, ऐसा लगा एक समय मुझे वाकलन के मोतीराम भोईर की याद आई, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा डालने का प्रयास किया था और ये कमाल की गेंदबाजी नजर आती हुई किरण पवार की ओर से। आप लक्ष्य धीरे धीरे काफी कठिन नजर आता हुआ, 14 गेंदे और 14 गेंदों में 51 रनों की आवश्यकता है, बहुत बड़ा टारगेट अब नजर आता हुआ। इक्का दुक्का से काम नहीं चलेगा, बड़े चौके छक्कों की यहां पर मोहर लगानी पड़ेगी, तभी तो ये मैच बन सकता है। बोलो तैयार, एक और शानदार गेंद, लेकिन विकेट कीपर के द्वारा ये खराब प्रदर्शन। लॉन्ग स्टॉप में गेंद, नॉन स्टॉप, 22 का अंपायर का इशारा, 4 रन। ते ज्यांचे लग्न मोडले त्याला किती टेन्शन असेल मॅडी, म्हणून सांगतो तांब्यात दारू पिऊ नका, मॅच बघायला आले की बियर घेऊन बसू नका, कॅमेरा कधी तुमच्याकडे जातो त्याच्यामुळे ये प्रश्न उद्भवतात। तो बिल्कुल सही संगीत यहाँ पर डीजे मैडी की ओर से नजर आता हुआ। 13 गेंदे और 47 की जरूरत, जबरदस्त यहाँ पर जो स्ट्रोक लगाने की कोशिश थी, लेकिन विकेट कीपर ने थोड़ा सा खराब प्रदर्शन किया, जिसका ये चौका मिला और ये चौकों की जरूरत भी थी। एक और बड़ा हिट अगर आएगा तो फिर सोचा जाएगा 12 गेंदों में जो जितने भी रन रहेंगे वो थोड़े से उनको कम नजर आएंगे। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, विकेट कीपर के बगल में जो खिलाड़ी है उसको थोड़ा सा हल्का सा हटाने की कोशिश करते हुए। लेफ्ट हैंडर बल्लेबाज जरूर है, ताकतवर खिलाड़ी रहते हैं, समर्थ आउट होने के बाद दबाव जरूर है। चलिए यहां से भी एक और डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त। 4 ओवर के समाप्ति के बाद रन बने सिर्फ और सिर्फ 33 रन, यानी कि जीतने के लिए चाहिए आने वाली 12 गेंदे 47 रन, 47 धावींची गरज।
पे बढ़िया संगीत मैडी की ओर से और लाइट हाउस के बिल्कुल हमारे अध्यक्ष उरन का छोटा टाइगर धनुष 0609, ये संगीत जब सुनते हैं ना तो बापी बड़े खुश होते हैं। निखिल शेठ मड़ी होंगे, महामहिम भीष्म किशोर भाई होंगे, हमारे सुनील शेठ होंगे, यानी कि काफी जबरदस्त उनका भी योगदान। और आज देखिए ओमसाई लॉजिस्टिक के ओनर हमारे संतोष शेठ और खास करके राधे इंटरप्राइजेस के सर्वेसर मुख्य आयोजक दीपक शेठ, समीर भाई उनके निकटवर्ती है, वो काफी जबरदस्त योगदान। हमारे विपुल होंगे, संचित टकले होंगे, चिरले के करण गाउटान के चिरले के दोनों करण होंगे और पूरे खिलाड़ियों ने काफी बड़ी मेहनत ली। और आज आप देखिए पूरी तरीके से उरन पनवेल प्रीमियर लीग का ये शानदार आयोजन, पहला पर्व है और गर्व है हमें। तान दिया है जरूर, स्लोबर गेंद को पढ़ दिया है, लेकिन फील्डर मौजूद है लॉन्ग ऑन में, कोई चूक नहीं, आसान सा कैच वहां पर पकड़ा और रोहित की पारी की समाप्ति। जे प्रत्येकाला आता छकड्यावालाच पाहिजे, कारण पोरगा म्हणतो पप्पा मला आदात वासरू घेऊन दे, त्याचं मी सोनं करीन. खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आज बैलगाडा क्षेत्रामध्ये अनेक प्रेक्षक आणि तुम्ही स्क्रीनवरती सध्या भिंजोरचा बेतात बादशाह, सरपंच महबूब आणि शॉटगन मेहरबान बैलाचे मालक, या स्पर्धेचे आमचे जनक दीपक शेठ यांना आपण पाहताय. आणि सातत्याने बैलगाडा क्षेत्रासोबत क्रिकेटमध्ये त्यांना भरपूर आवड आपण मित्रांनो सातत्याने पाहिलेत आणि खऱ्या अर्थानं आज आपण त्यांना स्क्रीनवरती पाहताय. क्रिकेट क्षेत्रामध्ये सोबत बैलगाडा क्षेत्र देखील तितकीच आवड आपण त्यांना देखील सातत्याने पाहताय. तो बिल्कुल यहाँ पर 11 गेंदे 47 रनों की आवश्यकता है और निश्चित तौर पर यहाँ पर मुन्ना घोट का ये खिलाड़ी एमआईडीसी वाका आते ही यहाँ पर पटकी हुई गेंद थी, इसे पुल कर दिया है बल्लेबाज सोहेल धार पवार ने, सीमा पार 6 रन। मैडी बिल्कुल उम्मीद अभी भी जिंदा है, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और सोहेल धार पवार ने पटकी हुई गेंद के ऊपर शानदार छक्का जड़ दिया है। ये भी बड़ा शॉट मारने का प्रयास जरूर किया था, लॉन्ग द कारपेट लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जा रही है, उठाएंगे फील्ड करेंगे, मात्र केवल सिंगल मिलेगा और सिंगल की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 40। आधा सफर तय कर लिया है, 80 रनों का टारगेट का पीछा करना है, आधा सफर अभी भी यहाँ पर पूरा करना है, यानी कि बची हुई 9 गेंदे, 9 गेंदों में चाहिए 40 रनों की आवश्यकता। नेक्स्ट मैच के कप्तान तैयार रहिए, पहला केतन मात्र यानी कि राधे इंटरप्राइजेस चिरले ने जीता है और इसमें से जो जीतेगा वो आपके खिलाफ खेलेगा, विनर वर्सेस विनर। लेंथ खराब है, लेंथ खराब है, नो बॉल का करार, यानी कि किस्मत का पंजा मिलेगा, मुफ्त के 5 रन। क्या मैच में वापसी करेगी टीम गौरी स्पोर्ट्स उलवे? पंजा मिला है, रन संख्या पहुंची है 45 के भीतर, आप जीतने के लिए चाहिए फ्री हिट की बॉल, 35 रनों की जरूरत। गेट्स नो बॉल कॉल एंड फ्री हिट बॉल। फ्री हिट के ऊपर बड़ा शॉट खेला था जरूर, लेकिन फील्डर है वहां पर, मिड विकेट की तरफ उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक केवल 1 ही रन मिलेगा। देखिए फ्री हिट की बॉल के ऊपर अगर आपको 6 नहीं मिलता तो फिर आपकी ये मैं कहूंगा नसीब खराब है, क्योंकि फ्री हिट की बॉल के ऊपर और ये समय पर फ्री हिट मिलना आपके लिए बहुत ही महत्वपूर्ण बात होगी। जो जहां कोशिश का कद बड़ा होता है ना, वहां नसीबों को भी कभी कभी झुकना पड़ता है। यहां पर कोशिश करनी पड़ेगी, 8 गेंदे 34 की जरूरत, 2 छक्के चाहिए मैच में बने रहना है तो चलिए इस बार फील्डिंग अच्छी है, शायद लगा होगा बल्ले का बाहरी किनारा, तभी तो गेंद शॉट थर्ड मैन के रीजन में जाती हुई डॉट बॉल की माफ कीजिएगा सिंगल मिलेगा और सिंगल की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक बात करेंगे फिलहाल 47, 7 गेंदे 33 की आवश्यकता, यानी कि 5 छक्के और 3 सिंगल की जरूरत है। मुन्ना ने शानदार कमबैक किया है। घोट एमआईडीसी तलोजा एमआईडीसी से बिलोंग करते ये खिलाड़ी। तो चलिए इस बार सेबल सिंगल से काम नहीं बनेगा, क्या दूसरे में परिवर्तन करना चाहेंगे? जी हाँ, सोहेल स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं, लेकिन प्रतीक को लौटना पड़ेगा। ओवर की हुई समाप्ति, यानी कि टोटल 5, एक 1 शॉट है आई थिंक, तो शायद एक भी रन नहीं मिलेगा, ये तो 1 शॉट है और कोई रन नहीं है।
तो 5 ओवर का खेल समाप्त। 5 ओवर की समाप्ति के बाद मात्र रन बने हैं केवल 47, यानी कि जीतने के लिए 6 गेंदे 33 की आवश्यकता। बात है, अलग पॅटर्न आहे दीपक शेठ पाटीलचा। दीपक शेठ पाटील साहेब बिंजोड क्षेत्रातील महत्वपूर्ण व्यक्तिमत्व। आज आपण संदीपभाई माली भोपर, त्याच्यानंतर राहुलभाई पाटील असतील, दीपक शेठ पाटील असतील, एकेकालचे बिंजोड चकडेबाला पडलेचे विष्णू शेठ असतील, पंडराज शेठ फडके साहेब असतील, अनेक दिग्गज नंदराज शेठ मुंगाजी साहेब असतील, आणि प्रत्येकाने हे बैलगाडा क्षेत्रातील हे सर्व दमदार व्यक्तिमत्व आपण सातत्याने पाहतो। तर श्रावणी फार्म हाऊसचे ओनर सन्माननीय शेखर मुंबईकर साहेब वेशवी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। आपलं या स्पर्धेच्या वतीनं उरण पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। 6 गेंदे 33, क्या बड़ा रिकॉर्ड करेंगे गेंदबाज सुबोध भोसले मैम फॉर्म भरोसे। पहली गेंद के ऊपर बैकफुट पर जाकर लॉन्ग लेग की तरफ खेला हुआ स्ट्रोक, सिंगल ही मिलेगा। अब मैच पूरी तरीके से गिरफ्त में आ चुकी है। 1 रन मिलेगा। 5 गेंदे 32, 5 में 5 छक्के भी मारेंगे तो भी यहां पर मैच आराम के साथ जीत जाएगी। रोहित गायकवाड़ का 1 ओवर जहां 32 रन आए, 4 ओवर में रन केवल थे मेरे ख्याल से 38, और जो 32 रन आए ना वो काफी महंगे गिरे, यानी कि यही रन वो रह चुके हैं। शायद कम से कम वहां पर 10-15 भी खर्च कर लेते तो शायद वही रन रह सकते थे अब लास्ट ओवर में, लेकिन होने को और अनहोनी को कौन टाल सकता है। कभी कभी भाग्य नहीं साथ नहीं देता, आपका दिन खराब रहता है, वही कुछ उनके हिस्से में आज आया। तो चलिए बिल्कुल यहां पर आप देख सकते हैं एक और डॉट बॉल की समाप्ति। गौरी स्पोर्ट्स उल्वे टीम की रन संख्या रुकी हुई है। तर मी सन्माननीय श्रावणी फार्म हाऊसचे ओनर शेखर मुंबईकर साहेब वेशवी वाइड के लिए रिव्यू बैटिंग टीम का। चलिए तीसरे अंपायर आपण यावं। केतन मात्रे नेक्स्ट मॅच में आपको इन ऍक्शन में नजर आएंगे। बघा दीपक शेठ यांच्याकडे टोटल 10 गाड्या आहेत 4 व्हीलर, आणि 10 गाड्यांचा नंबर 3006 म्हणजे 3006। जो कोणी इट्स अ वाइड बॉल कॉल, अंपायर का निर्णय। जो कोई भी बल्लेबाज 50 रनों की पारी खेलता है तो उसके लिए 3006 रुपए का इनाम दीपक शेठ राधे एंटरप्राइजेस इनकी ओर से दिया जाएगा। और अब तक एक भी 50 ये टूर्नामेंट में नहीं बनी है। फुल टॉस बॉल के ऊपर को फायदा नहीं उठा पाए, सिंगल ही वहां पर मिला है। मैच में केवल औपचारिकता बची है। बिल्कुल विपुल जो 4 व्हीलर यहां पर रखी गई है मैन ऑफ द सीरीज के लिए, प्लेयर ऑफ द सीरीज वो ग्रामीण के लिए होगी, आइकॉन के खिलाड़ियों के लिए नहीं होगी। और वैसे भी बड़े बड़े दिग्गज आइकॉन इस टूर्नामेंट से पार हो चुके हैं और बचे कुछ आइकॉन होंगे, उनके भी काफी जिम्मेदारियां बनेगी। 4 गेंदे 30 रनों की आवश्यकता। अब ISPL का 9वां मारना पड़ेगा, लेकिन हमारे ग्रामीण में ये 9वां नहीं है, सिर्फ छक्का ही दिया जाएगा। और ये बड़ा स्ट्रोक, इसीलिए स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे सोहेल, इनके बल्ले से ये शानदार 6 रन, शानदार छक्का। 6 रनों की मदद से रन संख्या आगे बनती हुई 56 रनों के ऊपर। देखिए 70 का भी टारगेट रहता ना तो फिर भी मैच को गौरी स्पोर्ट्स उल्वे टीम बना सकती थी, लेकिन बनाएगी या नहीं बनाएगी ये तो वक्त की बात है। जो अच्छा खेला उसे ताली जरूर मिलेगी, जो खराब खेलेगा उसे कभी कभी गाली भी मिलती है। और ये बढ़िया गेंद जड़ में डाली सीधी, और विकेटों के ऊपर गेंद टकराई, बल्लेबाज आउट। करारा झटका। चलिए नेक्स्ट मैच कैप्टन आइए कृतज्ञ मडवी, राधे एंटरप्राइजेस चिरले के कप्तान कृतज्ञ उर्फ करण मडवी। आइए टॉस के लिए, इसमें से जो जीतेगा वो बिल्कुल आपके खिलाफ बिल्कुल जीत के दहलीज पर खड़ी है। 2 गेंदों में 24। गौरी स्पोर्ट्स उल्वे थोड़ा सा कठिन है उनके लिए, और जीत के दहलीज पर स्माइरा एंड इश्विका 11 जासी मजबूत स्थिति में नजर आती हुई। ये लीजिए संदीप पाटिल शिवकर के पिछले मैच के दमदार परफॉर्मेंस किया था उन्होंने, अगर उनके बल्ले पर थोड़े से और रन आते तो नतीजा कुछ और हमें देखने को मिल सकता था। लास्ट तक डटे रहे, अंजाम देने का प्रयास किया, लेकिन मैच को पूरी तरीके से अपने पास खींच नहीं पाए और वहां से उनको हार का सामना करना पड़ा। शॉट अच्छा है लेकिन लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात, कोई चूक नहीं। इसी के साथ बल्लेबाज आउट, एक और विकेट, 8वां करारा झटका।
भगत आज की रात उनके नाम पर रही। क्या बढ़िया बल्लेबाजी की उन्होंने एक ही ओव्हर में, जबरदस्त। याच्यानंतर तुम्हाला आता लावणीचा नक्कीच आस्वाद घेता येईल। ऐवज हवाली केला। चला आता ही आपली आता लावणी ऐकणार आहोत। या बॉल नंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दीपक शेठ पाटील यांनी नेहमीच दमदार योगदान दिलंय। मग त्यांची 5 तारखेचे आमचे सन्माननीय माधवराव पाटील साहेब नक्कीच यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमी स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलंय। भाई जगताप, खासदार संजय दिनानाथ पाटील साहेब यांची उपस्थिती आम्ही व्यासपीठावरती पाहिली। महेंद्र शेठ घरत साहेबांना देखील आम्ही पाहिलात। अनेक दिग्गज नेते मंडळी आपण या स्पर्धेमध्ये पाहिलात। शेवटचा एक बॉल, आखिरी गेंद बची है, मात्र रन चाहिए 24 रनों की आवश्यकता। दिल्ली बहुत दूर है। तो चलिए इसी के साथ ये मैच जीता टीम स्माइरा एंड इश्विका 11 जासई टीम। हार्दिक अभिनंदन और हार्ड लक गौरी स्पोर्ट्स उल्वे। नेक्स्ट मैच के लिए आपको शुभकामनाएं। आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो वरद भगत, मॅन फ्रॉम पलसपे। यावर 10 बॉल मध्ये त्याने 27 धावा बनवल्या। तो वरद ठरला या सामन्याचा सामनावीर। वरद यावं